पोरगी करते काय अभ्यास ठेवते की ध्यान तिच्या अभ्यासच करते. आता पण अभ्यास करत होती पण ती म्हणली आता जायचंय कॉलेजला. चुप निघाली. या मॅडम. अरे जाऊ का? बसा. बस बस. जाऊ का काय बाबा या लेकराला आहे ना. जाऊ का? येते कॉलेज वरून लेक्चर आहे. कसं 6:30. हा आता सुरू होईल अर्धा तासात लेक्चर. पण असं हाय ना डोक्यात आपल्याला काहीतरी करून दाखवायची ते. मग मोठी काहीतरी तुम्हाला अधिकारी बनवूनच दाखवणार बाबा. बघा मग पोरगी हुशार आहे आपली. होणारच अधिकार म्हणजे मग. अधिकारीच होणार. तिच्यावर लय सदर येणार आपण मस्त उगीच करू. 10वीत 1 नंबर आलाय का? चालतंय शिकून मोठं व्हायचं बाईक काय हो. आणि पैशा पाण्याला लय नाही अहो, त्रास हा. द्यायचा लागेल. पैसे मागत होते ती मला पण तुम्ही काय दिलेच नाही. म्हणजे माझ्याकडे नव्हते आणि तुम्हाला मागायची मी विसरले. किती लागत होते ग? 2000 नसन तर राहू द्या. बरं नंतर आहेत द्या. आहेत आहेत घे फी भरत जायची टायमाला नाही तर काय होतं शिक्षक लोक आहेत ना उगीच ते पैसे का नाही भरले हे का नाही केलं मग ते लेकरांना बरं नाही वाटत. ती काय वायपट घालवणार नाही नाही. मोज तरी. मोजा ना. 2,500 यायचं जाऊ दे ती कुठं 2च खर्च लागतात बाबा. 2च लागते बरं पोरीला वाटतं ना मग तिला माहितीये ना आपल्याला जास्त पैसे दिले की मग त्या भावांना हा. त्यांना नाही भेटले की मग ते चिडचिड होते. चिडचिड पण होती आणि त्यांनी बघितलं तर म्हणतील की आपल्या स्वतःच्या पोरीला किती खर्च करू राहील. तसं वाटतं ना. आणि आपण कसं एकत्र असल्यामुळे आपल्याला तसं नाही करता येत. मस्त अभ्यास ध्यान ठेवायचा. चाल येऊ काय? हा, जा, सांभाळून जा. ओके. लवकर ये बर का. हा चालेल हा. चालेल. लेकरू लयच गुन्हे आहे खरं आपलं. लय हुशार आहे. पोरगी कुणाची आहे मग? आपण तेच सांगायचं तुला सगळ्यात महत्वाचं आपल्या लेकरावर जेवढं आपण प्रेम करतो ना तेवढं त्यात ही काय आपल्या सांगायची गोष्ट जावांच्यावर आहे का? करायचं. सांगा बरं. अहो जशी मी ह्या घरात लग्न होऊन आले ना तसं ह्या घराला एवढं सांभाळून घेतले आणि 2 जावा त्यांना मी कधी कधी म्हणजे असं की माझ्या जावा आहेत कधीच नाही. मी बहिणीसारखंच बघा पण त्यांना ते बघते. ते जबाबदारी 100% तुझ्यावर येऊन ती नोटीस याची मग त्यांनी काहीच काळजी त्यांनी नाही. तरी तुला कधी अंतर दिलंय का? मग कधीच नाही. कधीच मग ते उलटं झालं पाहिजेत ना आपल्या सख्या बहिणीसारखं पाहिलं पाहिजे जपलं पाहिजे. मग मग ते कुटुंब एकत्रित टिकतं. आणि तुला माहिती समाजात आपल्याला किती किंमत आहे. लोक अगदी कधी कधी त्यांना प्रश्न पडतो अहो तोंडात बोट घालते मग? आम्हाला बघितलं तर म्हणतील तुम्ही खरंच जावा का बहिणी बहिणी असा तीन प्रश्न तीन पडतो त्यांना. भावांचा प्रपंच ह्याच्यात चालतो कुठे आणि कधी भांडण नाही तन्न नाही मग. कधी कशाहून कसलाच वाद नाही. सगळे काम आणि धंदा पोरं करतात. तर आपल्याला तरी पोरगी दिली देवानी पण ते पोरं इतकं जीव लावतात अहो म्हणजे नाही का स्वतःच्या पोरांपेक्षा मध्ये इतकं ते जास्त आपल्याला हे करतात. खूप जीव चल लावतात. जातो राहणार मी हा, चालेल. येऊ ओळखून तू पण तेवढं येते. त्यांना बी डबं बरं घेऊन येते मग. हो हो यायला गावात जायला पाहिजे बरं का इथंच लय काम आहे आता घरीच नंतर लावतो काय गावात चाललंय. हॅलो आता इलेक्शन आलंय राव जवळ काहीतरी डोकं लावावं लागेल ना. हा आपला पॅनल टाकायचा आपला त्याला काय भेटतो जरी किती समजारे असले तरी जीव आहे पडू नाही तर काय येऊ निवडून काय फरक पडतो त्याला तेव्हा. सर पण तुमच्याकडे पैशाला कमी आहे का? टाकू टाकू बरोबर ठेवू का आता मी करतो फोन तुम्हाला येतो गावात भेटायला. झाले का फोन फिन झाले? हा चल गावातून आलो. मग आता संक्रांतीला काय हाय का नाही माणसाला? काय पाहिजे तुला साखराला? काय पाहिजे म्हणजे गळ्यातलं करायचंय मग. अरे ते सोनं मारण्याचं महाग झालं एखादी साडी बिडी आणू. मग साडीतच भागून घेऊ का मी? पण आपलं एकत्रित कुटुंब तुला माहिती ना कसं तू एकटीला आणून म्हणलं एकटीला आणून जमन का? मग एकटीला म्हणजे तुमची बायको एकच आहे ना? आणि का त्या 10 बायका आहेत तुम्हाला? त्या 2 वाहिन्या त्यांचं त्यांचं बघते ना त्यांचे नवरे. मला काय नका सांगू. माझ्याकडेच काय डोमलं नाही मला तर ह्याच्याकडून बागून पैसे घ्यावे लागतात. नेकलेस तरी करायचा मला काय सांगू नका. उगा मला- बाऊला म्हणतो मग हा भाऊला म्हण सगळं आलं गेलं भाऊला मागायचं. मग काय भीक मागितल्यावर. त्याच्याकडे म्हणलं मग कुणाकडे मागणार? हा तर मग बाबा लय मोठी तू काय चर्चा करतोय? झाली. आलतो तुमच्याकडेच काम होतं जरा. तुझ्या आई नेकलेस करायची म्हणती साखरतीला आता. तिला नेकलेस करा नाही तर एखादा राणी हार करा तसं तिला सगळं चांगलंच वाटतं पण मला पैसे द्या जरा मला कॉलेजला जायचंय. आता अगं आई फी भरायची नाही मला 7,000 अरे मग ते भाऊ घ्यायचे ना हा मग बाया. तू. पोराला पैसे देत जा ना. तुम्ही माझं अरे पण कारभार तुला माहित नाही करत आपलं कोण फक्त. मग तुम्हाला घेता येत नाही का कारभार हातात? काही झालं की भाऊ अरे मी बार काय बार काय मग त्याला काय होतंय? तुम्ही काय काम करतात का हजामत करतात कोणाची?
तू जास्त बोलतोय हा? जास्त बोलतोय का म्हणजे त्या आईला बी हार करायचा की मला लगेच म्हणताय त्या आई मी बघू काय करा तुझी आई मी बघू काय करायचं हा. पण तुझं बघ तुझं बघ म्हणजे तुझा त्या भाऊकडे जा आणि भाऊकडून पैसे घे. हे माहित नाही मला 7,000 रुपये फीच आणि 3,000 रुपये मला फिरायला जायला लागतं 10,000 रुपये पैसे फिरायला कुठे जायचं तुला मी कुठे बी जाईन फिरायला जायची मला सहज बोमला धडे काम बी धंदे सोडून दिले सोडून पोराला कोणाला- फिरायला फिरायला काय हाय का नाही काय तू तुम्ही सांग एक बरं डोक्याची मंडई करून टाकली का माया पार एकीकडून आई एकीकडून पोरग हो तुम्हाला आम्ही काय मागितलं की काहीच नसतंय नाही, तुमच्याकडे नाही, आपण दोघच मंडई करतो ही करतात तिचं नाही होत मी आपल्याला काय करतोय हा आला गेला पैसा लगेच भावा तरी कारभार घ्या जरा आम्हाला अरे बी बार पैसा काय पाणी मी बारकेकडे कसं काय जे थोरला त्याच्याकडे कारभार असतो वाहिलं बी होता येत मग कारभार तू तुमच्याकडे. मला सांगायला लागला वाईला निघायचं काय एकत्र राहायचं आम्हाला इथं मन हा? करून जगावं लागतंय तुम्हाला काय जातंय वाहिलं निघायचं आणि काय निघायचं अरे तुला माहितीये का बाळा आम्ही लहान होतो ना झालं तुमच्या यांचं भाऊनी- एकदाचं पुथी पुराण चालू अरे त्या भाऊनीच सांभाळलं आम्हाला लहानच मोठं केलंय मग आता त्यांना मरूस तर तुम्ही सांभाळा तेवढंच राहिलंय ना सांभाळावं लागणार रे आम्ही जातो दोघ जण वनवासाला एक काम करू तुम्ही ना- आपण घर सोडूनच जाऊ म्हणजे ही ना समाधानी राहते त्यांच्या भावा बरोबर अरे पण तुम्हाला कोणत्या गोष्टीची कमी पडली काय कमी म्हणजे सगळेच कमी आहे आम्हाला बरं याच्या आधी तुम्ही भाऊ पैशाला गेला तुम्ही कधी नाही म्हणलं का भाऊ अहो, आमचा अधिकारच नाही त्यांना मागायचा आम्ही तुम्हाला मागणार ना त्याला नाही मागलं दिले. त्याला मला काय माहिती मी काय सांगू हे जास्त वाटत नको करू नाही द्यायच्या दिले ना ते तिथून पुढे मला बोल मग माझ्याकडे ये. मला काय माहित नाही नाही दिले मला तर आता 20,000 पाहिजे आता देते ना 1,00,000 रुपये माझ्या हाराला ते बसा बोंबलत मला काय सांगू ना तू जास्त शालपणा करू नको जा पग नको माझ्या मंडई करू जा पग तू काम जा तू हा माग तू नाही दिले तिथून पुढे बघू यायला निघाले घर फोडायला ही व्हायला निघाली आता ताळ आपल्याला लागला मला शिकवायला ए अरे इथं काय बसली तू हा मग कुठं जाऊ रानात बोलावलं होतं तुला का बर अरे काम रानात काम करायची काय इथं बसून काम होते बाया नाहीत का रानात अरे लाख येत बाया पण मला काय म्हणायची माग तिथं बसून काम करून घ्यायची ना त्यांच्याकडून नाही काम करायचं स्वतःला मी एकटीने जायचं बायांच्या तिथं आता काय झालं गेली मग जमत नाही ते जमत नाही म्हणजे मी एकटी का बरं जाणार मी ठेका घेतलाय काय या दोघी काय करतात घरी ते सगळे गेले तर सगळे जायचं नाही तर नाही अरे पण मला एक सांग काय तू गेल्याने काय फरक पडन असं आपण लय फरक पडतो आज त्यांच्या घरी काम मला पण घरी काम आहे आता इथं बसून काम आहे काय तुला ही घरचं काम आहे का मी काम करून येऊन बसले ना मग जमलं तुलाच हा जमलं तुलाच म्हणजे पप्पा का रे फी भरायची पैसे आली का तू ही फी मग काय अरे मग एक काम करायचं ना काय? तिथं भाऊ असेल ना घरी मग भाऊला मागायची ना का बरं प्रत्येक वेळेस त्याच्याच हातात सगळा कारभार का अरे मग ते मोठा मग घरात काय प्रत्येकाच्या हातात कारभार असतो का ह्यो प्रत्येकाच्या हातात म्हणजे पोरांनी फी पण त्यालाच मागायची का जाऊन अरे पण पहिल्यापासून भाऊच बघत होय सगळं आता कुणाला नाही म्हणतोय तुम्हाला 10-5 लागले तरी त्योच देतोय आम्हाला लागले तरी त्योच देतोय मला ते काय माहित नाही तुला त्याला मागणार नाही पैसे तुम्हाला याचे द्या 10-5 रुपये तरी जवळ ठेवा जावा पोराला द्यायला अरे काय कारण आहे 10-5 ठेवायचं मला तू सांग एखाद्या पोराने त्याला जर 10 रुपये मागितले ना तर तो 100 रुपये खर्चाय देतोय आणि आमच्याकडे ठेवून काय करणार इथं तुम्ही मला त्यांचंच काय कौतुक सांगता हो मी तुम्हाला बोलते तुमच्या दोघांच्या माहितीसाठी सांगतो त्यांनी लहानाचं मोठं केलंय ते आम्हाला नाही माहिती आम्हाला नका सांगू. आतापर्यंत तुम्हाला माहिती नाही म्हणजे तुम्ही आता आलेले इथं अरे आम्ही त्याच्याच जीवा एवढा लिहित आणि गावात त्याला एवढा मानी की माप नाही त्याच्या मानाला आणि त्याला त्याच्या कोणा कारभार आम्ही घ्यायचा का मग आम्ही काय करू मानाचं तुम्हाला सांगितलंय तेवढं करा नाहीतर वायलं राहा वायला राहायला हा अरे तुम्हाला काहीतरी बोलाय तुमच्या जिबीला हाडबिडी राहिल्यात का नाही थोडेफार काही नाही तर आमच्या जिभेला हाड त्यो काय माणूस आहे अरे त्याला नुसता एक शब्द जरी टाकला ना तर ती वरची वर जिलितोय अजून आमचा हो तुमचं जेलत असन अरे पण तुम्हाला तरी काय कमी केलंय त्यांनी काय मला माहित नाही वायलं राहायचं आपल्याला विषय संपला तर तुमच्या काय डोक्यात पाणी बिनी झालीत का काय एक वेळेला आहे ना तुम्हाला सोडीन पण त्याला सोडणार नाही मी जाते माझ्या माहेराला पोराला घेऊन आम्ही जातो आणि काय करणार आहे तिकडे जाऊन काय बी करीन आम्ही काय रोजानी कामाला जावं लागेल आज जाते अरे पण चांगलं कुटुंब चाललेलं तुम्हाला कोण काय डोक्यात आले तुमचे असे डोक्यात पाणी बिनी झालेत का काय हा झाले अरे एकत्रित कुटुंबी चलू दे ना हा जर त्यो जर नाही मानला ना समजा तुला किती पैसे लागत आहेत 5,000 लागत आहेत ना मग त्यो जर नाही मानला ना तर मला सांग तू बावला मागाय अडचण काय आहे तुला आपण आम्ही त्याला मागायला जाऊ लागतो आतापर्यंत कोणाला मागत होता तिथंच मागत होता ना तू कधी नाही मानलाय तुम्हाला नाही मानला नाही ना मग आता काय अडचण आली तुम्हाला कोणची त्याच्यापर्यंत जाण्याची का त्याची लाज वाटते तुम्हाला हा वाटते तू असं कायमच पुढे बोलायचं अरे कुठं तरी थांबलं पाहिजे समजून घ्याल शिका तुम्ही जावा बरं अरे डोकं ती खाऊ काय नका. वहिनी हा, उद्या वहिनी काय? कशी वागती तू काय करती जरा समजून घे जा
तिच्या नवऱ्याच्या हातात कारभार आहे ना म्हणल्यावर ते चांगलंच वागणार, शाहूपणाच दाखवणार ना. तुम्हाला एक सांगू का, आज आहे ना एकत्रित जो कारभारी माणूस असतो का, त्याला आहे ना अंडरपॅन्ट जरी फाटली ना तरी नवी स्वतःला आणता येत नाही. पण आपण जर मागितलं ना घरातल्या माणसांनी, तर त्याला काही भावात ते आणूनच द्यावं लागत आहे. त्याला म्हणतात एकत्रीकरण आणि त्याला म्हणतात कारभारी. आणि तुम्ही झाले लागले उड्या मारायला एवढ्यातच. तुम्ही हेच आणि बरोबर आम्हाला करा, वायला हेच करत द्या. राहायचंय, कशाला वायला राहायचंय. तुम्ही जावा बघा तू एक काम करायचं नको लय म्हणाव धरू, तू भाऊकडे जा आणि तुला काय पैसे लागत माग. भाऊ जर नाही म्हणला तर मग तिथून पुढे बघू काय असं. जा तू. आणि तू जरा डोक्यात पोरान देखता असं नको बोलत जाऊ वायलन बिलन काही बी. तुम्ही जावा. बाई बी काय विचित्र आहे. भिकारीगत आम्ही त्याला पैसे मागायचे सर, जळून बसू दे, नाही जात राहणार बिना. बाई परीक्षा तर तोंडावर आली, लवकर अभ्यास करावं लागन, नाहीतर बापू कमी मार्क पडले तर लय ओरडतील. दिदे हा? काय करती आणि एकटी कोणाला बोलती? इडी बिडी झाले न करीत जाऊ. लोकं अरे म्हणतील बघ ना, यायला लागलं काय. पेपर तर तोंडावर आले, त्यांना अजून किती राहिले माझं. काय राहिले? अरे सगळं राहिलंय माझं, सगळं म्हणजे पाठ करायचंय, परत सगळं हे पाठांतर वगैरे खूप राहिलंय. अरे बोल ना. सगळं होत असतं, टेन्शन घेत जाऊ नको. तुला तर काय तुझं कळत? झालं का? तुझं पण एक्झाम आहेत, लक्षात ठेव. अरे एक्झाम म्हणजे असं बाय हातचा खेळ, माझा एका मिनिटात असा पास होत असतो. बाय हातचा आणि खेळ आहे. मी अभ्यास केला फिराय बरोबर ते जाऊ दे, काम होतं अरे तुझ्याकडे. ऐक की, माझ्याकडं तुझ्याकडे नाही मग कुणाकडे ते? काय पाठांतर वगैरे घ्यायचंय का? नाही रे, बाप्पू कुठे ते विचारायचं. बाप्पू हं? काय माहिती बाबा, मला नाही माहिती. गेले सण रानात. अरे थोडं बाप्पूकडे काम होतं माझं आणि त्याचं बी होतं, दोघांचं काम होतं आमच्या. तुमच्या दोघांचं मग? आणि बाप्पूकडे काम. मग कुणाकडे असायचे? काय काम होतं? अरे विषय असा आहे, हं. मला जायचं फिराय गोव्याला, मला लागते 20,000. त्याला काय फी भरायची? फी भरायची ना. 20,000 मग काय किरकोळ आहे, त्याला काय असतं? किरकोळ बोलतोय तू 20,000ला? काय तो कधी नाही ऐकल्यावानीच बोलते किरकोळ. 20,000 म्हणजे अशी लई मोठी गोष्ट आहे का आपल्या घरात? अरे मग बाप्पूला मागतोय तू 20,000? त्याला काय झालं तेव्हा? मोठा चुलता म्हणजे बापासारखाच असतो ना. हा, पण काकांना समजलं तर काका काय बोलतील? त्यांना सांगितलंय मी मला 20,000 लागतात. हा मग ती पण म्हणलं माग दादाला. मग म्हणलं चला आता बाप्पूला मला माग 5,000 लागते. ह्याला 5,000 आणि तुला 20,000. विषय मग तुला काय काय करायचंय? फी भरायची माझ्या. फी भरायची आणि तुला गोव्याला फिरायला जायचंय. मग अरे पेपर आले, जरा त्याचं लक्ष दे त्याच्याकडे, अभ्यासाकडे. कधी दे म्हणलं तुला जरा माया येईन भावाची, तू पण लगेच लागली त्या बाबावानी त्यांच्यावानी बोलाय. हे जाऊ दे, पैशाचं सांग काय होतंय ते. आता देऊ? देना पैसे लागा आता. म्हणलं तूच कोण नाही निदान तू तरी देशील, मदत करशील. तू पण देऊ का? किती दिवस जाणार आहेस? तसं 8 दिवसाची ट्रिप आहे बरं का, पण हम्म. थोडे दिवस इकडे तिकडे होत्या आणि काहीतरी वाढत आणि कमी जास्त. बर. मग दे की पैसे, कशाला मोकार टाइम घाली ती, पटकन द्यायचं पैसे. तर मला माहितीये बाप्पूंनी पैसे कुठे ठेवतात ते. देऊ तुम्हाला? आ, दे की मग आता. काय मूर्त बघते का? बघ बरं ह्यात कुठे लिहून ठेवलंय का काय? नाही मूर्त नाही बघते. नाही, मग काय? आणते आणते. 20,000 भेटले ना. एक तर मी 15च मागितलं होतं, हा. पण आता 20 घेतो हिजाको. 5,000 जास्त. येडाय काय कमी जास्त नको काय, गोव्याला जायचंय फिरायला कळतं का तुला? अरे तू कोण- कोण तू- तू आहे? येडाय, तू येडाय. बापू घरी नव्हतं, पाचच्या वेळी दाम हो पैसे बघ. मग बापूंनी एवढे ठेवले होते तिथं. हा. हा, त्यांच्या जागेवर. धर, ह्याच्यातले बघ तुला केवढे लागतात घे. थांब, चोख हे घे आणि हे 5,000. 25च होत. 25 होते मोजून ठेवले होते का? आणि तुला कसं काय माहिती बापूंनी ठेवलेलं का? बापूंनी तुझ्याकडेच कारभार दिलाय. हा, चांगले चांगले सगळं माहिती तुझ्याकडेच घे. असतं. चल. नीट वापरा रे. आतापर्यंत बापाकडे कारभार होता, आता भावाच्या हातात द्यायचा सोडून पुरीच्या हातात दिलाय वाटतंय कारभार. पोरीचे जाऊ दे, कमीत कमी भावांच्या तर द्यायचा होता ना. मी तीच म्हणते ना, आता डायरेक्ट पुरीच्याच हातात कारभार दिलाय. झाले, आपण राहिलो असेच. आता काय करायचं? घ्या भीक मागून पैसे. आता आपल्याला बी पुरीलाच पैसे मागावं लागते. जावला आणि बाह्याला सोडून न द्यायचं, पैसे मागायचं. आता डायरेक्ट पुरीच्या हातात कारभार आहे. चल आता काय जे आहे ते ऍक्सेप्ट. चला तेच करावं लागन. आता पहिली भीक मागत होत त्यांना, आता हिच्या पुढे मागायचं. आता हिच्या पुढे मागायची. काय आहे, आपल्याला भीक मागायचंच आपल्या नशिबी आहे. चल.
झाले का तिथले लिंब झाले? हो, ते कच्ची झाली ना ते अजून ते राहिलेली पुढल्या झाडांची बघू. चला तिकडं पुढं बघू. बसल्या बसल्या पण तिथे आपल्या ती घराची हालचाल होती का नाही? हा मोकळं वाटतं आल्यावर जरा अरे बरं भाऊ वाटतं. काय पडले तुला ह्या उद्योगातून काय बघा तिथे घरापाशीच काहीतरी उद्योग करायचा थांबा वहिनी तुम्ही काय इकडे अहो आता आपल्याच रानात करायला काय? हाय आपल्याच रानात पण मग आता ती घरी त्या दोघी तिकडे घरी येते लय काम तुम्हाला वाटतात ना तर ते आम्हाला सांगा जा ना तुम्ही घरूनच. अहो भाऊजी त्या रोज तर येतातच, एखाद्या दिवशी मी आले तर काय बिघडते? ते बी करतात ना पुरी काम. चला सगळ्यांनीच केलं म्हणजे कसं राहतं प्रत्येकाला म्हणजे तिचं वाटतं बा चला कोणीच बसून नाही. थोडं थोडं सगळ्यांचा हातभार लागला मग ते प्रपंच टिकायला पुढे जायला जरा मदत होती काय काय. अरे भाऊ तू आतापर्यंत कष्टच करीत आलाय हा. सगळं. पण हो आपल्याला लांब जायचं ना मग आता लोक आपल्याकडे पाहून त्यांना वाटतं याला लय भारी घर चाललंय आपलं बी तसं का नाही चालत मग आपलं काम नाही टिकवायचं. ती बरोबर आहे तू हे सगळं हा एक काम करा पण ते आम्हाला बरोबर बरं नाही दिसत रे. करायचं मस्त त्याच्यात अजिबात कामात कमीपणा नाही फक्त सगळ्यांनी करत राहायचं. ती लिंबाची पट्टी आली ती आणि मग काय करायचं आता त्यात 20,000 रुपये येतं. आम्हाला काय करायचं म्हणजे संक्रांत आली राहू द्या काय लागत अरे ते तुझ्याच हाताने द्यायचं त्यांना ना आम्हाला काय उद्योगात पाडीत होत्या. काय असतं माहिती का बाईला वाटतं वय नवरीने 10-5 रुपये दिले म्हणजे बरं वाटतं. वाटतंय. अरे पण इथून मग नो, नो, तूच नो. करीत होता सगळं काय मोकार उद्योग. तसं असतं एवढं. आणि लागलं वय ना मागायचे पैसे तू हे नाव सांगून त्यांना टिपायला लावीन बा त्यांना कुठं काय करायचं असलं तर. मला काय सांगू नको. काय हा ते आपण हा. कधी व्यवहारातलं राहिलं आपण आम्ही का जातो का कुठं त्या दुकानाने नेनी मी सांगन भाऊचे नाव मांडीव मला काय काय मला नाही माहिती म्हणून बाकीचं. त्यांना काय लागलं ना ती हिला बी मागायची ती बी देते पण चला बरं जाऊ दे हायच तू हे म्हणणं तर आता काय करणार एक त्याला तू विचारायचं नाही होतं. ऐकायचं तसं मग काय म्हणलं. त्याच्यात विचारायचं हा. होतं ते गावात मला उभं राहा म्हणतात इलेक्शनला काय करू? काय भाऊ आता तुमचा बघ आता याचा उद्योग. अरे तुला इलेक्शनला उभा राहायला म्हणजे काय मोकार कुठे आले होते विचारतोय वाडीत? मग मी कुठं लगेच तेव्हा राहायला. अरे पण उभं राहायला काही अडचण नाही आपण काही कुठं घाण नाही केलेली लोक मत बी देते पण काय होतं राजकारणात तुझं माझं भानगडी सुरू होते. अरे पण ठीक भाऊ तू एक आता राजकारण काय असं आपल्या इमानदारीवर नाही राहिलेलं पैसे पैसाच लागतोय. मग अरे सोपं नाही. बरं ठीक हा, आहे पैसे लागतात. कोणच्या वार्डात आपल्याच वार्डात आहोत. हा हा आपल्याच वार्डात. अंदाज घ्या जरा लोकांच्या बसा उठा बोला आहे बा हा लोकांनी नाही नाही मी बी बघतो आधी तू अंदाज घे आणि मग याला सांग नाही तर यो लगेच साधा असली ना काय अडचण नाही मी बिगर पाहिजे उभा राहिल्यावर निवडून आलं पाहिजे नाही तर हा. मग याचं माहिती ना तुला हुरबाई वरण लगेच पंढरपूरला निघाय बघतो विचारलंय ह्यो. आधी. तू अंदाज घे चालते चालते. नसताना कुठं वाढून ठेवू येऊ. आणि चल. ती खाली जाऊन आला का ऊसाचं काय तिकडे चाललो होतो ते ऊसाकडे चाललो होतो पण ती तू इकडे नंतर पडल्यामुळे इकडे वळालो. आता उरकले आम्ही बरं जातो बघ ती टोळीचं बघतो काय होते काय नाही. आणि पोराला सांग म्हणा ती एक लिंबाची गोणी भरून ठेवली तेवढी बर 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 हा. बर चला दमली असते ना आता नाही हो कधीतरी आल्यावर दमतोय माणूस. चला हे ठेवू इथं लिंब. हा राहू दे आता ते येतील पोरं जातील. आपलं तर ना भरली की नाही तू? मी तर म्हणते आयुष्यच असं लय जाते मजा काय केली काय बाबा, माहित. काय सांगतो नाही ग. इतकी मजा की पण मामा. मी काय म्हणते यार आपल्या आया काय त्या करते पोरांना लाज वाटत नाही का ग त्या पोरीकडनं पैसे घ्यायला? मग मम्मी, काय काय करते आले ग? सोंडे काय करते मम्मी आणि काकी काय करते तुझ्या बरं? का आम्ही दोघी एकत्र दिसल्या तुम्हाला त्रास झाला दोघाला? त्रास नाही रे बाबा लय दिवसात ना असं एकत्र दिसल्या म्हणलं इतकी काय चर्चा चालली बा तुमची नेमकं आम्हाला बी तुमच्या पोरांना लेकरांना अरे सांगा तुम्ही दोघे बिंदाचे हा आम्ही काय केलं तुम्हाला पोरगी पैसे देते पोरीच्या हाताने तुम्ही पैसे घेता एवढे मूर्ख आहेत तुम्ही. आता भेटतात पैसे म्हणून घेतला आम्ही. शानाच आहे. तरी मी म्हणलं होतं का नाही मम्मी तुला आई तुला समजतच नाही पप्पा कोण जरा हिसाब घेत जा त्यांच्या हातात व्यवहार दी पाणी दी सगळं दी वरनं तुम्हीच आम्हाला बोला रे बिन लाजेन काय नून बाय नून हा? हायच तुम्ही तुम्हाला बिनला पहिले तुमचं नवरं मुठीत ठेवता आलं नाही आणि आता आमच्या नावाने खडे फोडता काय तुम्ही होय तिथं आहेच. आम्हाला नाही ठेवता आले. आता तुम्हाला बहिणीच्या हातावर व्यवहार देताना तुम्ही काय झोपले होते काय? आता काय करायचं चाललेली परंपरा पुढे चालवायची हा चाललेली परंपरा बरं आहे हो तुमचं. म्हणजे पुरी कोण पैसे घ्यायचे का आता? मग काय करणार तू तू घे ना तू तुझ्या नवऱ्याला ताब्यात घे तू सांग वाईलं राहा आम्ही तयार आहेत ना आमचा बापू आमचा ऐकत नाही तुला तर काय कळतच नाही पोराचं तर काही खरं नाही आणि नवऱ्याला म्हणाय गेलं आपण व्हायला राहू तर नवरा म्हणतोय पिशवी भरायची निघायचं माहेराला लगेच. हे असं आहे. मी काय म्हणते आपल्याला काहीतरी प्लॅनिंग केलं पाहिजे आता. फक्त नवऱ्यांना कळतं कामा नाही नाहीतर दोघीची हकालपट्टी होईल. काकी कळतंय का तुम्हाला काय म्हणायचं मला? काकी मला तू काय म्हणते ती कळतंय माझ्याकडे कसा भन्नाट प्लॅन आहे सांग मग. ह्यो विषय तुझ्यात
मम्मीच्यात आणि प्रेम आपल्या चौघांना सोडून कोणाला माहित नाही झाला पाहिजे, नाही तर आपण चौघ पण खडी फोडायला जाऊ. ह्यात एक होऊ शकतं, जर आपण ती पोरगीच मारली तर. सगळ्यात महत्वाचं, जर त्या पोरीचं लग्न झालं आणि ती पोरगी जर पुढं मागं जाऊन प्रॉपर्टीसाठी तिच्या नवऱ्याने अर्ज दाखल केला तर आपल्या प्रॉपर्टीचं 3 हिस्से होत्यात. आणि मला असं वाटतंय त्या प्रॉपर्टीचं 3 हिस्से नको, तर 2च हिस्से व्हावं. अरे माझा बाप आणि तुरता मर काम करतात र त्या रानात, आणि आमचा मोठा चुलता नुसता ऐकता, बाप्पू नुसता ऐकता हिशोब घेतोय. अय अरे गप्प आहे तू, ती आपली बहीण येडे. ऐ तो का तुझ्या पोराला जरा सांभाळ. ती बहिणीला पण. गप ना तू, तुला काय करायचंय? तू सांगितलंय ना तेवढं ऐक. थोबड गप ठेव. आणि काही करू नको, फक्त थोबाड तर गप ठेवशील का नाही? आईला काके ही बालिश बुद्धीची पुढे मोकार बोललो आपण, ही निवळ बालिशच आहे. आता ही बोलून मोठी चुकी केली आपण, ह्याच्या पुढे ह्यानी नाही ह्या कानात त्या कानाला करावं. मी आहे, तू नको टेन्शन घेऊ. ए मी बघते बाबा, त्याच्याकडे. नको काय म्हणत जाऊ. तुला थोबड वाटत शांत नाही? ठेव. आणि हे प्लॅन कसा सक्सेस करायचा ना, हे आपल्या चौघांच्या हातात आहे. आणि तू थोबाड गपच ठेव. तुला नाही का असंच. वाटत तुला बी जास्त प्रॉपर्टी आली पाहिजे? वाटतंय अरे निमा निमी ना तुम्हाला दोघाला. 3 हिस्से झाले ना, 2-2 एकर पण रान नाही येणार. हा शांत राहा, बोलू नकोस काय कुठं जाऊ, नाही तर मार खाशील परत. शांत राहा आणि तू फक्त काहीच नको करू, तू गप राहा. Planning तू कसं एक काम करू? कर, ह्यो एक काम करू शकतो, तिला एकटीला कुठं पण नेऊ शकतो. हा, तू एक काम कर, तिला आपल्या कुठतरी एका त्या रानात आण. एक काम कर, लिंबूच्या तिकडे गोड बोलून आण. आणि कुणी बघितलं तर? अरे बाकीचं बहिणीला प्लॅन नेतोय ना तू, मग ने ना गोड बोलून. चल मग? तुझे फोटो शूट करतो म्हणून ने. दाव घेऊनच गळा आवडतो तिचा. असा गळ्याचा घोट देतो ना, लय त्रासलो या गायीने पैशासाठी. 1-1 रुपया मला महागावं लागते, असा भिक्काऱ्यावानी हक्काचं पैसे आणि असं भीक मागितल्यावानी मागितले आम्ही. खरं नाही. आता ह्यो प्लॅन कधी करायचा सांगा पटकन. आजच. आणि प्लॅन सक्सेस झाला पाहिजे. तू काय पण कर, पण तिला गोड बोलून आण. बाकीचं आम्ही तिघं बघतो काय करायचंय. आताच म्हणजे अंधार पडायच्या अगोदर. चला चला चला, पांगा लवकर चल. काय कार्टीच आहे म्हणजे बापाचं किती जमत. आणि कालची कार्टी फार ह्यांनी घर फोडायची बरी आणली. मला यांचं लक्ष ठेवावं लागेल. हे घे चहा घ्या. बघू ताण. दम तयार माणूस ना रानात गेलो कधीतरी जायचे, तर चला तेवढंच बरं वाटतं रानात गेलं. नाही, पाय पण मोकळे होतात ना आता. हा, मी येते रानातून. राहणार कशाला? रानातून येते ना, ते भैया दादा म्हटलं की आपण फोटोशूट करू. मी म्हणलं काय काम करायला चालली काय रानात. तेच मला राहण्यात मी पण हा ना. आदरले ना. मी कामात राहणार, कामाला कशाला जाईन नाही का. फोटो वगैरे काढत चांगले लिंबूनी असं बहरली म्हणलं बरं, ठीक आहे केले ना आम्ही. असं काळजी करत नाही घे. मारली. चप्पल घेतली ना, हा, काटे बिटे आहेत बरं नाही. का. ते विहिरीकडे जाऊ नका. व्हेरी गुड. वरच्या वर हा, हा. वरच्या विहिरीत मस्त आपल्या इकडे ना उसाच्या तिथं काढा, त्या झाडात काढा, मस्त लिंबुनीत काढा. चालेल. चालतंय. येते मग हा? हो, काळजी घे बाळा. काळजी घे बरं, सावकाश जा. हो हो. हा, का तू जात त्याच्याबरोबर? कशाला जाऊ द्या, पोरांमध्ये माझं तरी काही काम आहे बरं. त्याचे भाऊ हा? आहेत. त्यांना फोटो काढायचा आणि म्हणून मम्मी लगेच आली माझ्या मागे. जमत लेकरांचं लय जीव लय लावते लय जीव लावते. एकमेकांना. म्हणजे ते असं नाहीच की चुलत भाऊ आहेत का काय, म्हणजे कोण असं म्हणतच नाही. सख्या भावा बहिणी सारखंच राहते. पाहतेत ना रे हे भाऊ आता आम्ही माझे भाऊ हे कशी प्रेमाने राहते, मग त्यांना वाटतंय मस्त. अहो गावात गेले ना मी, अशी लोक नवसतात बघा, असं तोंडात बोट घालतात, म्हणते खरंच घर असं होतं तुमच्या घरासारखं. अजून टिकून ठेवले, पण सगळा मान माहिती का तुमचा आहे. सगळे तुम्हाला म्हणजे असं तुमचं कौतुक असं करते. आपण चांगलं वागलो की समोरचे माणसं मग बरोबर घरचे असतील बाहेरचे असतील चांगले वागतात. आता गावामध्ये किती बघतो ना आपण, भाऊ भावाचं ऐकत नाही, पण आपलं घर म्हणलं उदाहरण देते आपल्या घराचं. चाललंय आता ते तो बघतो गडी आता उभा राहिलाय, तिकडचं थोडस बघावं लागेल. इलेक्शनचं ते निवडून आलं पाहिजे. नाही येणार. हो, आणि फिर जरा ह्यांना बी घेतो गेला जरा फिरा. हा चालतंय. चालतं. आवडते मग मी, आणि आम्ही जातो तिघी जणी मग. हो हो, या फिरून मी पण आहे ना जातो 1-2 ठिकाणी.
ए यार प्रेम काय फोटो काढतो का माझं पण फोटो काढतो आणि तायडी सोबत हा. एक नंबर हा ना हा, मग येडे तरी पण लोकेशन थोडं आपण तो बरं थांब तुझा एक काढतो मी. लय भारी. हे. पण ऐक ना एक काम कर माझं एक म्हणणं आहे. काय अरे चितारले पैसे आहे ना संध्याकाळचं आहे ना असं पाण्याच्या ठिकाणी लय भारी फोटो येते तर. काय हा तो तिथे नाही करत आपले शेतकऱ्यापाशी काढू ना मस्त हा मग ती मला बापूंनी सांगितलं की शेततळ्या आणि विहिरीकडे जाऊ नका. आयडिया काय म्हणजे आमचा विश्वास नाही त्याला कसा आयडिया भाऊ आहे तुझं वाघासारखं ती पण मग आणि कशात अरे पण बापूंनी सांगितलं बघितल्यावर काय म्हणते कोण? बापू आमच्या बरं असल्यावर काय म्हणते का म्हणणार नाही. तुला एकटीला जाऊ नको म्हणले ना हा मग आता कोण येतं आम्ही हा तुम्ही आहेत हा, म्हणता मग काय आम्ही तुला मरू देऊ का मरू देऊ का अरे म्हणजे? म्हणजे पडू देऊ का हा चल मग चला चल हे लवकर काढू मला परत अभ्यास करायचा आहे. अरे काय अभ्यास करती तुला आज अभ्यासाला करायला होतं. ए, चल दिले चल 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 हो, बघ म्हणलं होतं का नाही सनलाईट पडल्यावर लय भारी फोटो येतात इशे कला का घे फोटो घे येत आहे तू इकडे आमच्या दोघात घे अरे पाण्याकून घे ना असा तुला कळण का नाही रे कधी पडचिन इकडे इकडे थोडं इकडे थोडं नाही बाबा मला लय भीती वाटते. अरे मी आहे ना माझा विश्वास ठेवा फोटो घे आमचा चांगला घे बघ हा हो, बघ इकडे बघ किती मस्त दिसतोय बघ तू व्हिडिओ बघ की चांगला पडची मला काय वाटतं माहिती प्रेम त्यापेक्षा तिथे लय भारी येते ना म्हणजे सूर्य असा समोर आलाय ना इकडे इकडे अरे काय एवढं फिरवतोय मला. अरे तुला कळतं का तिथे लय भारी तो असं ए मागून फोटो काढ तू इकून काढ ह्या हाताने काढ फोटो पुढे ये की हा. हा इथून फोटो घेऊ हा हा. अरे तिथं काय फोटो काढ इथं उभा राहा इथं हा. इथं पुढे तिला भीती वाटती हा ये पुढे अरे एवढं जवळ नको. पुढे ये तुला फोटो काढायला आणि अगं तुझ्या बापाने सगळी चव घातली आमची हा तुझ्यामुळे ना इथं आम्हाला तुला पैसे मागावं लागतात लोक म्हणतात पुरींकडून पैसे मागावं लागतात सोड दादा सोड ना. तुझ्या बापामुळे ना आमच्या बापाला किंमत नाही. तुला तुझा जगून तरी फायदा काय रे तुझ्या बापाला तसा बी पोरगा नाही मम्मी पण परत आहे का नाही प्रॉपर्टी वाटणीदार होती त्यामुळे ना सोड तुला शेती आणि सोड भैया सोड ना. ए भैया गेला चुलीत तुझा गेली मेली यार. बरं, एक काम कर पळ लवकर फायनली प्रॉपर्टी घरी जाऊन तो भागाटा करायचा पाय घसरून पडली शांत ठेवा ते तू बोलू नको नाही तुला तिच्या जागेवर तुला फिकी ना हा पाय घसरून पडली ए टाकी प्रॉपर्टी तरी नाही वाचवायचा प्रयत्न केला पण काय वाचली नाही मला अरे हे निडा खाल्लं वाटतं काय ना वाचावं लागा नाही कोणीच नाही तर चला हा बघू ना आपला चाललाय ना सांग ना काम आहे आपलं राम राम या लक्ष बसा की नाही बस आहे काय नाही जरा मतदानाचं बाऊ बाई नाही नाही हाय ना बरं. कसं काय केलं कसं काय जागेचं कसं काय काय नाही आपल्याच वार्डात येईल नाही, आपल्या वार्डात आहे पण आता जागा कुणाची आहे आता सध्या आता जागा म्हणजे आता तुम्हाला तर माहिती आहे ना आपण पहिल्यापासून त्याच पक्षाची माणसं आहेत ना बरोबर पण चावद्या राव उभा मानल्यात म्हणून केलंय हाय सगळ्यांची इच्छा हा. तुम्ही इथं काय करताय काय झालं ते बापूची पोरगी तुम्ही इथं प्रचार करीत काय बसलात म्हणून आणि ती मग? बापूची पोरगी शेततळ्यात पडली काय? हा आणि- चला चला लवकर, चला, चला. अहो, किती वेळ झाली किती वेळची गेली अजून कशी आली नाही फोटो तुला काढायला एवढा म्हणलं वेळ होतं लागते. जायचं आता पोरं म्हणल्यावर तिथं तर नादावणार ह्याचा फोटो काढ त्याचा फोटो काढ आता लेकरांचं काय आहे? म्हणलं पोरं- बापू जगलीची तुम्ही सगळे होते ना उडी नका टाकू तू. तू कशी काय पडू दिली ए पोरा, तू कुठं होता अरे मी म्हणत होतो नको इथे घ्या पुढे कागी आगस येत पालत घातलं ग आता काय करायचं
चला आपण चकुलीला शोधू. चला माझ्या पोरीला शोधू. बाबा अरे यांच्या बरोबर फोटो काढायला गेलेली पोरगी शेताळ्यात घातली पडली म्हणे. चला ना. यांनी पाहिली का शेततळ्यात पाहिली का अहो, आमच्या डोळ्यांनी पाहिले ना. आता तिथं कोण होतं का नव्हतं काय अरे हेच होत त्याला दुसरं कोण असायचं तिथं? अहो तुम्ही बोललात वेळ नका अरे कोणी घालू. बघा का अजून मग? काके काहीच उपयोग नाही ग. अरे राजू तुम्ही. शेततळे लय खोल आहे आपलं. अरे पण काहीतरी शोधा ना माझी पोरगी शोधा ना. आता हे आले यार बघा रे माझं लेकरू बघा रे. तुझ्या पाया पडते. चला 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 अहो जाऊन काय उपयोग नाही मी सांगतोय ना. काय तर? आमची पोरगी पडली बरं का? शेततळ्यात ए, पडली. थांब! अरे काय वरडतोय शेततळ्यात पडून मिली पडून नाही मिली यांनी ढकलून दिली. मग ढकलून दिली ही पळाले आम्ही नशीब मी तिथं होतो म्हणून वाचली. माझं लेकरू वाचलं. हा अरे, अरे, अरे. अरे काहीतरी काय बोलतो ढकलून दिली. आम्ही काय इडे एक काय मिनिट, ढकलून द्या. कुठे कुठे आहे लेकरू अकबर? मी तिला दवाखान्यात नेलंय घरी आणलंय. छकुली ए छकुली आहे बाहेर ये रे. काय रे देवा. ए, इकडे ये बाळा इकडे इकडे. तो छकू हा माझं लेकरू काय शिकवले? काय नाही झालं बाळ तुला? काय सांगतो? हा म्हणला तू शेततळ्यात पडली होती. नाही त्या दोघांनी मला ढकलून दिलं. शेत तळ्यात राम राम राम. तुला ढकलून तर सक्की बहीण का असं केलंस तू? कार कार बापू तुमच्या नावावरची इस्टेट माझ्या नावावर होईल ना, त्यामुळे त्या दोघांनी ढकलून दिला मला राम. आणि बोलले की तुझ्याकडून पैसे आम्हाला घ्यायला लागते. 10,000 रुपयाचा हिशोब तुझ्याकडून घ्यावा लागतो म्हणून ते मला ढकलून दिला. अरे लाज कशी वाटली नाही रे तुला? सोन्यासारखी बहीण तुला शेततळ्यात ढकलताना अरे तुझे हात कापले नाही का? अरे इतका जीव लावलाय तिने तुला. अरे आई सारखा जीव लावलाय मोठ्या बहिणी. मागायची नाही स्टेट लगेच नावची करून दिली असतं. त्या लेकराला नाही त्याची काही. अरे लाज नाही वाटली तुला? भावा पुढे शब्द बोलायचा अजून ताकद नाही दोघा भावांची आणि तुम्ही बहिणीला सख्या हे करायला लागलेत. इरीट आपलं टाकलाय लागले शेततळ्यात. कोण म्हणलं सख्खी बहीण नाही? काय म्हणला? काय नका मारू तू म्हणते आपला टाक काय काही हा? भाऊ दांड काढ रे यांच्याकडे बघतो. आधीच करायचं नाही स्टेट नाव आमच्या. मग करायची म्हणजे. तुम्हाला बघता तिचं दिसतं. तुझा लिस्टीला लागली. तुला आधीच लागत होती आधीच इस्टीट लागत होती काय होय? अरे त्यांनी लहानाचं मोठं केलं कधी इस्टिटीचं किंवा 2 रुपयाचं कमी केलं नाही आम्हाला. आणि तुम्हाला तरी कोणचं कमी केलं होतं रे? हा? तिने पैसे दिले म्हणून तिला मारायला निघाली तुम्ही? अरे तिला माहिती होती म्हणून दिली असते ना तुम्हाला. का ती कारभारी नव्हती घरातली? आजपर्यंत आम्हाला माहिती नाही झालं. लाज वाटत. अरे कमीत कमी मला काय म्हणायचं सख्खी बहीण होती एवढा विचार करायचा होता. तोंडवर करून बोलतोय. शेतकऱ्या तुम्हाला थोडे एवढीची सुद्धा लाज नव्हती का? हा? हे इष्टीची पाय बहीण मारायला निघाले. अरे असली घाण आवलं तुम्ही ह्याला असं डोक्यात कुणी भरलं तुमच्या ही? नाही कोण नाही भरवलं. अहो गरज नाही भरवलं. बरं सांग. नाही गरज नाही कोणी. हे दोघं होते ह्या तुमच्या बाय काय का ह्या ही चौघ संघ होते त्यांनी सगळ्यांनी मिळून केलं हे. नाही त्यांनी नाही काय केलं. त्यांनी नाही काय. दांड काढ रे भाऊ. ह्यांना एक एक ठोका टाका ना. याला थोडे लाजा नाही वाटल्या उलचे बी. हा? तुमची स्वतःची पोरगी असती तर असं करायला लावलं असतं तुम्ही? हा? आम्ही आमच्या पोराचा एक काम केलं जमन का तुझं पोरग इरीत फेकलं जमन? काय बोलताय? काय बोलताय मग? यांची फेकाय मोकळी होती का? आम्ही फक्त आमच्या पोराचा विचार केला हो. काय परत विचार केला? काय विचार केला? आम्ही मेलतो का? तुम्ही मेलते का? तुम्हाला कळत नव्हतं का? तुमच्या घराचा? बोला नाही अजिबात. याला घरात घालतो का घरात? मग मन मारून जगलो तर आम्ही इथं. तुम्हाला काय कळतंय आमच्या वेदना? तुम्ही ना तुम्ही नाही अजिबात घरात येऊन. तुमचा काही संबंध नाही इथं. आवाज नका. तू पण मेलीन तो पण मेला माझ्यासाठी. मला आता दोघांनी माझ्यावर लय प्रेम केलं. आता नको रे बाळ. माझ्या नावची सगळी इस्टेट आहे ना ह्यांच्या नावावर करून टाकू दोघांचे. आपल्याला काही पण नको. काय आपल्याला फक्त नाही, आपली मुलगी भाऊ. पाहिजे. नाही भाऊ नाही. माझं लेकरूच माझी इस्टेट आहे बा. मला आता काय त्या पैसेच करायचे. लेकरू- ऐकलं का तुम्ही? ऐकलं का? या कारणामुळं फक्त भाऊनी आम्हाला दोघांना मुलासारखं सांभाळलंय. स्वतःला मुलगा सुद्धा नाही होऊन दिला. कशामुळे? हे दिवस दाखवायला. आणि भाऊ एक काम कर आता. जोपर्यंत तू जिवंत आहे ना तोपर्यंत जमीन आम्हाला नको. अजिबात. इस्टेट अख्खी तुझ्याकडेच राहणार आहे. घ्या की म्हणतात एवढं तर. गबास
घ्या की म्हणतात मग आम्हाला नको आमचा विचार कर मारायला घेतो का बरे अरे इष्टी जर मग आमच्या नाव आले ना आम्हाला मारतात थोड्या दिवसांनी तुम्ही तुम्हाला कसं मारू तुमच्या लायक्या नाहीत तुम्हाला कसं मारू आमच्या नाव करून द्या ना तुमच्या नाव करायला तुम्ही एवढे शाने पडलात का रे? आज त्या पुरीला मारा निघालात उद्या आमच्या नाव आलं ना दोघांना बी खतम करता तुम्ही नाही करीत आम्हाला. हे काय द्यायची काय एक काम कर निघायचं ना आपल्या घरी नाहीच पाहिजे निघायचं नको लगेच अजिबात नाही चल निघायचं सनाट तो पोरगं द्यायचं आणि तो बी- फोकाट टाकीन मी. चल निघ. अजिबात नाही माफी नाही काय नाही. नाही ना, चुकलं. माफी काय अशी यांना माफी. चल निघ. यांना आहे ना तशी आता आदल नाही काढणार अरे पण हाकलून कुठं जमतं का आता झालंय नाही नाही जाऊ दे बरोबर हो, मी लगी एक काम कर आज जर समजून घ्यायला निघालो ना तर ही थोड्या दिवसात परत दुसरा हा. उद्या वाढीत यान आता काय तुम्हाला योग्य तू वाटत दगड टाकल्यासारखं झालं राव अरे पण एका शब्दाने तरी माहिती का आपल्याला काय चाललंय घरात काय नाही यांनी काय हा, काहीच नाही ना उग ही पोरग होतं म्हणून पोरगी वाचली वाचली हा उद्या काय झालं असतं म्हणजे बऱ्याच वेळ एवढं सोपं नव्हतं ना अरे कोणच्या थराला नेऊन बसी आणि ह्या एसटीटी पाहिजे इस्टिटी पाहिजे हा हा ना कसं असं मनात सुद्धा नाही आलं म्हणलं सगळी लेकर अशी व्यवस्थित हसून हा. खेळून राहतात आणि एवढं मला एक सांगते भाऊनी सुद्धा कवा 2 रुपये मागितले त्यो 10 रुपये खर्चाय देत होता हा. अरे मीच काय कवा नाही म्हणलाय तू ती लेकरू सुद्धा आमच्या सारखं सर माझ्या मंडळीने कधी नाकारलं नाही त्या लेकरांनी माझ्या परस्पर याला मागितले पैसे दिलेत मग मला तू सांग आता तिला माहिती होती म्हणून तिने घरातून दिले आणून हा. मग आणि एवढं यांनी असा गैरफायदा घेतला का त्याचा बरं कधी काही नाही ना फक्त आपण मान ठेवतो बाबा विचारून घेतो कोणत्या गोष्टी करतो ना काय होते तुला एक सांगू भावा भावांचं लय विचारी पण ही बाकीची 3 घरची 3 झाली ना याच्यात हे बाया ती बरोबर आहे का हा. आणि यांच्या बुद्धीला कसं कुणी कानाला लागलं की हा. तेच करायचंय हेच करतात म्हणजे याच्यामुळं समाजामध्ये ना ही जी एकत्रीकरण का टिकत नाही की खास कारणीभूत बाया. बाय आणि पोरांचे कान भरले त्यांनी उद्या. आणि इष्टीची काय रे विचारापेक्षा इष्टी मोठी मोठी आहे काही आणि मेल्यावर काही सगळं येणार आहे काय संग येणार आहे त्याच्यात चला तुला दवाखान्यात नेल तुला हा अक्षयने नेलं मला दवाखान्यात. बरं वाटतं काय नाही आता बरं आहे डॉक्टर म्हणले काय अडचण नाही बरं चालतंय